नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, खूप पाहुणे आले असतील आणि डाळ भात बनवायचा वेळ नसेल तर तुम्ही मस्त असा पुलाव बनवू शकता. वाटाण्याचा पुलाव साधा, सोप्पा आणि चविष्ट. ह्याप्रमाणे तर बिर्याणीसाठी जसे आपण तांदूळ उकडून घेतो 80% एवढे, ते उकडून पाण्यातून काढून साईडला ठेवा. ह्याप्रमाणे 2 तुकडे झाले पाहिजे त्याचे. आणि मसाले घेतले आहेत काही तेजपत्ता, जिरे, चक्रीफूल, दालचिनी, लवंग, काही मिरे आणि वेलची. तर कढईमध्ये तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता. लगेचच खायला घेत असणार तर तुपामध्ये बनवा. मी या ठिकाणी तेल यूज केलेलं आहे. तर अगोदर तेलामध्ये तेजपत्ता टाकलाय आणि जिरे थोडे तडतडू द्यायचेत व्यवस्थित. त्यानंतर एक एक करून सर्व मसाले त्यात ॲड करायचे आहेत. खडे मसाले कुटून टाकू नका, नाहीतर रंग चेंज होईल भाताचा. बघा. आणि इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे फ्रोझन नसतील तर 10 मिनिट उकडून घ्या वाटाणे आणि लगेचच ह्या मसाल्यांमध्ये ॲड करा आणि थोडा वेळ परतून घ्या. झाकण ठेवून एक वाफ काढा 2 ते 3 मिनिट. इलायची टाकायची राहिली होती, तर याप्रमाणे साईडला करून तेल मध्यभागी आल्यावर त्यात इलायची सोडा. मस्त असा सुवास दरवळतो इलायचीचा. बासमती तांदूळ नसले तरी पण मस्त असा सुगंध राहतो भातामध्ये. छान असा साधासा पुलाव आपला रेडी होतो, चविष्ट असा खाण्यासाठी. आता आपल्याला छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकायचे. उकडताना मीठ टाकले भातामध्ये हे लक्षात असू द्या. फक्त वाटाण्यांपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आवश्यक असलं तर भातात तुम्ही ॲड करू शकता. आता संपूर्ण भात त्यात ॲड करा आणि मस्त असा मिक्स करून घ्या. थोडासा चवीपुरतं मीठ भातातही ॲड केलं आहे आणि त्यानंतर सर्व साहित्य हे हळूवारपणे मिक्स करून घेतलं आहे. लक्षात घ्या, एकदम घाईघाई करू नका. ह्याप्रमाणे अलगद असं मिक्स करा, कारण भाताचे दाणे तुटू शकतात आणि मग मोकळा होत नाही भात. आता झाकण ठेवा आणि एक वाफ येऊ द्या. पहा, छान असा मोकळा मोकळा आपला पुलाव रेडी झालेला आहे. आता सर्व करा. बघा, या ठिकाणी मस्त असा पुलाव आपला रेडी आहे. साधा, सोप्पा, बिना जास्त मसाले न घातलेला मस्त असा पुलाव साधासा तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. एकदा नक्की बनवा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. थँक्यू.